मी अनिल पिंगळे। आधीच्या माझ्या दोन व्हिडिओ, एक वर्ग आणि वर्गमूळ आणि दुसरी स्पीड आणि वेलोसिटी, या तुम्ही बघितल्याच असेल आणि त्याला सबस्क्राइब केले, त्याबद्दल तुमचे फार फार धन्यवाद। आज मी तुम्हाला अल्जेब्रा म्हणजे बीजगणित या विषयावर मार्गदर्शन करणार आहे। तर आज आपण बघणार आहोत बीजगणित। तर सगळ्यात प्रथम बघू अंकगणित म्हणजे काय। ज्यामध्ये फक्त अंकांचाच उपयोग केला जातो त्याला आपण अंकगणित असे म्हणतोय। जसं 3 + 5 = 8 याला म्हणतो आपण अंकगणित। आणि ज्यामध्ये अंक आणि अक्षर या दोघांचाही वापर केला जातो त्याला बीजगणित असे म्हणतात। जसं यामध्ये 3 अंक आहे आणि 1 अक्षर आहे, तर ज्यामध्ये अंक आणि अक्षर या दोघांचाही वापर केला जातो त्याला बीजगणित असे म्हणतात। यामध्ये जो x आहे याला आपण, जे 8 आहे याला आपण सहगुणक म्हणतो आणि x ला गुणक असे म्हणतो। बीजगणिताप्रमाणेच अंकगणिताप्रमाणेच बीजगणितामध्ये सुद्धा वजा, अधिक, गुणाकार आणि भागाकार या सर्व चिन्हांचा उपयोग केला जातो आणि त्याचा अर्थही तसाच घेतला जातो। जसा आपण घेऊया, समजा πr² असेल तर यामध्ये जे r आहे या r ला व्हेरिएबल म्हणजेच चल असे म्हणतात। बैजिक पद, जेव्हा अंक आणि अक्षर या दोन्ही मिळून जे पद तयार होते त्याला आपण बैजिक पद म्हणजेच अल्जेब्रिक टर्म म्हणतो। जसं एक्झाम्पल 3x 5y² z। त्यानंतर बैजिक राशी अल्जेब्रिक एक्सप्रेशन, जेव्हा दोन बैजिक पदे अधिक किंवा वजा चिन्हांनी जोडली जातात तेव्हा त्या राशीला बैजिक राशी म्हणतात। जसं पहिलं एक्झाम्पल घेऊया, 3x² + 5xy 9x² - 2xyz। त्यानंतर द्विपद राशी, ज्या बैजिक राशीमध्ये दोनच बैजिक पदे असतात त्याला आपण द्विपद राशी म्हणतोय। उदाहरणार्थ 3x² + 5xy म्हणजे यामध्ये दोनच बैजिक पदे आहेत। आणि ज्या राशीमध्ये 2 पेक्षा अधिक बैजिक पदे असतात त्याला आपण बहुपद राशी म्हणतो। उदाहरणार्थ 3x² + 5xy 9xy²z। आता आपण बघूया बैजिक बेरीज। आपल्याकडे 2 बहुपद राशी दिलेले आहे। आधी सांगितल्याप्रमाणे ज्या राशीमध्ये 2 पेक्षा अधिक बैजिक पद असतात त्याला आपण बहुपद राशी म्हणतोय। तर 2 राशी दिलेल्या आहे, तर सगळ्यात पहिले याची बेरीज बघूया। पहिली जी राशी आहे ती जशीच्या तशी लिहून काढायची। त्यानंतर दुसऱ्या राशीमध्ये जाऊया। दुसऱ्या राशीमध्ये ज्यांचे गुणक सारखे आहे ते एकाखाली एक लिहायचे। जसे इथे x³ आहे तर हे x³ खाली येईल। त्यानंतर 5x आहे तर हे 1च्या खालीच येईल। त्यानंतर फक्त अंक आहे तर तो अंकाच्या खालीच येईल। x² पद आपल्याला दिलेलं नाही तर आपण इथे 0x² घेऊ शकतोय। याची आपल्याला बेरीज करायची आहे। जेव्हा कुठल्याही पदाला सहगुणक दिलेला नसतो तर तो 1 असतोय। तर आता याची आपण बेरीज करूया। आणि बेरीज करताना आपल्याला फक्त सहगुणकाची बेरीज करायची आहे, गुणकाची बेरीज करायची नाही आहे। म्हणजे जसे इथे 2 आहे आणि इथे 1 आहे म्हणजे 2 आणि 1 3x³। इथे 0 असल्यामुळे वरचं जे पद असेल ते तसंच लिहून काढायचं। आता इथे अधिक आहे आणि इथे वजा आहे आणि इथे अधिक आहे, 2 वेगळी चिन्ह असल्यामुळे यांची वजाबाकी होईल आणि जे उत्तर येईल त्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह तुम्हाला द्यायचं आहे। काही नाही म्हणजे इथे 1 आहे, मग 5 मधून 1 गेला, किती राहिले 4x, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक। इथे पण तसेच 2 चिन्ह वेगळी आहे त्यामुळे यांची वजाबाकी होईल। 5 मधून 1 गेला, 4 राहिला, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस। आता आपण हेच उदाहरण दुसऱ्या पद्धतीने सोडवूया। पहिली राशी घेऊया, 2x³ + 3x² - x + 1 याला एका कंसामध्ये घेऊया। बेरीज करायची आहे त्यामुळे अधिक। दुसरी राशी घेऊ
एक्स क्यूब अधिक 5x वजा 5. आता पहिलं लिहून काढा पूर्णांक. आता इथे प्लस चिन्ह आहे त्यामुळे कंसामधील चिन्ह बदलणार नाही. म्हणजे अधिक एक्स क्यूब प्लस 5x वजा 5. जे सारखे आहेत ते जवळ लिहायचे. जसं 2x क्यूब, हे एक्स क्यूबचं पद इथे आहे त्यामुळे अधिक एक्स क्यूब, दुसरं अधिक 3x वर्ग, एक्स वर्गचं पद नाही आहे, नंतर मग मायनस एक्स, एक्सचं पद आहे, अधिक 5x, मग फक्त अंक 1 आणि वजा 5. 2 आणि 1 3x क्यूब. इथे दोघांची वजाबाकी, मोठ्या संख्ये एक्स स्क्वेअरचंच पद आहे त्यामुळे तेच लिहून काढायचं आहे तुम्हाला. इथे अधिक आहे आणि वजा आहे त्यामुळे दोघांची वजाबाकी. 5 मधून 1 गेला 4 राहील, मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक, पुन्हा 5 मधून 1 गेला 4 राहील, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. या दोन पद्धतीपैकी कुठल्याही पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. जी पद्धत तुम्हाला चांगली वाटेल त्या पद्धतीने सोडवा. आता आपण बैजिक वजाबाकी बघूया. पहिली राशी लिहून काढूया. 4a² वजा 3a अधिक 5 एका कंसामध्ये घेऊ, मायनस वजाबाकी असल्यामुळे दुसरं पद a वर्ग वजा 15. हे लिहून काढूया. a वर्ग 4a वर्ग वजा 3a अधिक 5. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे कंसामधल्या जे पद आहेत त्यांची चिन्ह बदलती. वजा गुणेला अधिक वजा a वर्ग वजा गुणेला वजा अधिक 15. ज्यांचे सहगुणक सारखे आहे ते जवळ लिहायचे. 4a वर्ग, a वर्गचं पद आहे, वजा a वर्ग 3a, एचं दुसरं पद नाही आहे, मग काय उरलाय अंक, आणि इथे पण अंक. आता इथे अधिक आहे आणि इथे वजा आहे, कुठलंही पद नसल्यामुळे इथे किती राहणार 1. 4 मधून 1 गेला 3a वर्ग अधिक 3a, दोघांची प्लस साईन आहे त्यामुळे प्लस 20. तर इथे जे प्लस प्लस साईन घेण्यात आलेलं होतं, इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, त्यामुळे इथे पण मायनसच येईल आणि इथे पण मायनस येईल. बैजिक गुणाकार आणि भागाकार बघण्याआधी आपण लॉ ऑफ इंडायसेस म्हणजे घातांकाचे नियम बघून घेऊया. जसं आता दोघांचा बेस सेम असेल, जसा एचा घातांक यम गुणेला एचा घातांक जर n असेल आणि गुणाकार असेल तर त्यांच्या घातांकाची बेरीज असेल. दोन्ही बेस सेम असेल आणि भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी होते. कंसामध्ये 2 पदं असतील आणि त्याचा घातांक जर यम असेल तर एचा घातांक सुद्धा यम आणि बीचा घातांक सुद्धा यम येतोय. दोघांचा भागाकार असेल आणि त्याचा घातांक यम असेल तर एचा घातांक यम आणि बीचा घातांक यम होतोय. एचा घातांक यम आणि त्या पूर्ण कंसाचा घातांक a⁴n असेल तर इथे दोन्ही घातांकाचा गुणाकार होतो, म्हणजेच एचा घातांक यम भागेला n. एचा घातांक जर 0 असेल तर त्याची किंमत 1 असते, पण एची किंमत 0 असायला नको. ए भागेला एचा घातांक वजा यम असेल तर ते त्याचं येतं एचा घातांक यम, आणि याच्या उलट एचा घातांक जर यम असेल तर ए भागेला एचा घातांक वजा यम. एचा घातांक जर 1 असेल तर त्याची किंमत ए येते. तर आता आपण बैजिक गुणाकार बघूया. तर सर्वप्रथम 2 कंस दिलेले आहे. एका कंसामध्ये 4x अधिक 3y, दुसऱ्या कंसामध्ये 4x वजा 3y. यांचा गुणाकार करताना कुठला एक कंस पहिले स्थिर ठेवा. समजा आपण 4x वजा 3y हा कंस स्थिर ठेवूया, तर पहिल्या कंसामधल्या 4x नी दुसऱ्या कंसामधल्या दोन्ही पदांना गुणायचं आहे. नंतर दुसरं पद अधिक 3y या पदांनी दुसऱ्या पूर्ण कंसाला गुणायचं आहे. आताच आपण घातांकाचे नियम बघितलेले आहे. तर यामध्ये गुणाकार करताना सर्वप्रथम आता 4x गुणेला 4x येईल. पहिल्या अंकांचा गुणाकार करा. 4 गुणेला 4, 4 चौक 16, आणि इथे घातांक 1 आहे, इथे पण घातांक 1 आहे. तर घातांकाच्या नियमाप्रमाणे जर गुणाकार असेल तर घातांकाची काय होते बेरीज, म्हणजेच x वर्ग. आता इथे अधिक आहे, इथे वजा आहे, म्हणजे अधिक गुणेला वजा वजा
अंकांचा गुणाकार 4 त्रिक 12, नंतर दोन्ही पदांचा गुणाकार x गुणेला y x y, अधिक गुणेला अधिक अधिक 4 त्रिक 12, दोन्ही व्हेरिएबलचा गुणाकार x गुणेला y, अधिक गुणेला वजा वजा 3 त्रिक 9 y गुणेला y y चा वर्ग, मग 16x चा वर्ग. आता इथे 12xy आणि 12xy दोन्ही सारखे आहेत, पण दोघांची चिन्ह वेगळी आहे. एकाचं वजा आणि एकाचं अधिक आहे, त्यामुळे दोन्ही पदं कॅन्सल होईल. मग शेवटी काय उरेल, वजा 9y चा वर्ग. आता एक दुसरं उदाहरण बघूया. इथे बघूया आता या पदाने या दोन्ही याला गुणायचं आहे. पहिले अंकांचा केला 5 त्रिक 15, इथे x वर्ग आहे, इथे x आहे, म्हणजे 2 आणि 1 3, म्हणजे x चा घातांक किती होईल 3. नंतर इथे y आहे आणि इथे z आहे, त्यामुळे या दोघांच्या घातांकाची बेरीज होणार नाही, त्यामुळे या दोन्ही व्हेरिएबलचा गुणाकार होईल, तो म्हणजे y z. नंतर अधिक गुणेला अधिक अधिक 5 दुनी 10, इथे x आहे इथे x आहे, त्यामुळे x चा वर्ग आणि z. आता आपण बघूया बेसिक भागाकार. सर्वप्रथम अंकाला भाग द्यायचा आहे, म्हणजे 4 त्रिक 12, म्हणजे इथे 3 होईल. आता भागाकार असल्यामुळे घातांकाची वजाबाकी होईल, मग 3 मधून 2 गेला तर 1 उरेल, म्हणजे x चा घातांक 1, तो नाही लिहिला तरी चालतो. इथे 2 मधून 1 गेला तर काय उरेल, फक्त y. दुसरं उदाहरण बघूया. 15 15 कॅन्सल होईल, y चा घातांक किती आहे 15, 15 तून 5 गेले किती राहिले 10, म्हणजेच y चा घातांक 10. आता आपण बघूया बेसिक राशीची किंमत काढणे. समजा x बरोबर 4 असेल आणि y बरोबर वजा 2 असेल, तर आपल्याला 2x वर्ग वजा 4y वर्ग अधिक 3xy अधिक 1 याची किंमत काढायची आहे. सर्वप्रथम 2 असल्यामुळे 2 लिहिले, x चा वर्ग आहे, x ची किंमत 4 असल्यामुळे 4 चा वर्ग वजा 4 गुणेला y ची किंमत वजा 2 आहे आणि y चा वर्ग आहे, त्यामुळे वजा 2 चा वर्ग अधिक 3 गुणेला x ची किंमत 4 गुणेला y ची किंमत वजा 2 अधिक 1. आता 2 गुणेला 4 चा वर्ग किती 16 वजा 4 गुणेला वजा 2 चा वर्ग किती अधिक 4. आता इथे काय अधिक गुणेला अधिक 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 गुणेला वजा वजा 4 त्रिक 12, 12 दुनी 24 अधिक 1, इथे 16 दुनी 32 अधिक गुणेला वजा वजा 4 चोक 16 वजा 24 अधिक 1. ज्यांची चिन्हे सारखी आहेत त्यांची बेरीज करा. 32 आणि 1 33. या दोघांचं चिन्ह मायनस आहे, त्यामुळे मायनस राहील, पण या दोघांची बेरीज होईल. 6 4 10 0, हातचाला 1, 2 आणि 1 3 आणि 4. आता एक अधिक आहे एक वजा आहे, त्यामुळे यांची वजाबाकी होईल. 40 मधून 33 गेले 7 उरले, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. यापुढील बीजगणिताचा पाठ आपण बीजगणित 2 मध्ये बघणार आहोत. धन्यवाद.